आषाढ वद्य चतुर्थी जे 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी राष्ट्रीय शुद्धीकरण दिनानिमित्त म्हणजे त्या दिवशी महाराजांनी जे महान कार्य महान यज्ञ केलं होतं, धर्मपरिवर्तन झालेल्या मुस्लिमांना नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मात समाविष्ट करून घेऊन महायज्ञ केलं होतं आणि त्या महायज्ञाची महाआहुती पेटवत आजच्याला 350 वर्ष पूर्ण झाल्या प्रित्यर्थ सोलापुरात प्रमुख वक्ते आपल्या सोबत आलेले आहेत सुनील धनवड सर. सर्वप्रथम सोलापुरात आपलं सहर्ष स्वागत सर. नमस्कार. हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र सेना आयोजित आजचा हा राष्ट्रीय शुद्धीकरण दिन आम्ही साजरा केला. आषाढ वद्य चतुर्थीला म्हणजे आजपासून 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हिंदू समाजासमोर आदर्श घालून दिला. परधर्मात गेलेला आपला एखादा हिंदू बांधव असेल, भगिनी असेल, मावळा असेल, यांना आनंदाने आणि सन्मानाने स्वधर्मात घेतलं पाहिजे. याचं उदाहरण बजाजी निंबाळकर असतील किंवा आजच्या दिवशी ज्यांचं महत्त्व आहे ते म्हणजे नेताजी पालकर यांना स्वधर्मात प्रवेश करून घेऊन त्यांचं शुद्धीकरण केलं. त्याचबरोबर रोटी बेटी व्यवहार सुद्धा सुरू केला. त्यांची स्वतःची मुलगी राणी कमळाबाई हे नेताजी पालकर यांच्या घरामध्ये दिली आणि त्या ठिकाणी दाखवून दिलं की एखादा व्यक्ती जर घरात आपल्या पुन्हा येत असेल, धर्मात पुन्हा येत असेल, त्याचं स्वागत केलं पाहिजे. आज लव जिहाद, धर्मांतरण या माध्यमातून अनेक जण परधर्मात जे गेलेले आहेत त्यांना आजच्या दिवसानंतर आम्ही घोषित करतो की आजचा दिवस हा राष्ट्रीय शुद्धीकरण दिवस म्हणून सर्व ठिकाणी साजरा केला जावा आणि जे जे आमचे हिंदू बांधव पुन्हा हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश करत नाहीत, शेवटच्या हिंदू बांधवापर्यंत आपलं हे अभियान सुरू राहणार आणि हिंदू राष्ट्र स्थापन करूनच थांबणार. सोलापुरातील या कार्यक्रमांना हिंदूचा जो एकवटा आपल्याला पावस मिळाला त्याबद्दल आपण किती समाधानी आहात? सोलापूरच्या हिंदू बांधवाचं खरं तर मनापासून भगिनींचं सुद्धा अभिनंदन एवढ्यासाठी करतो की हिंदू बांधव जे सोलापुरातले आहेत, संघटना कुठली, संप्रदाय कुठला आहे, संस्था कुठली, व्यक्ती कुठली हे न पाहता जिथं भगवा ध्वज आहे तिथं आमचं बंधुत्व आहे या भावनेने सगळे येतात. त्यांचं खरोखरच आम्ही अभिनंदन करतो आणि आज हे सगळेजण सौभाग्यशाली आहेत की या ऐतिहासिक दिनाच्या दिवशी तो दिवस साजरा करण्यासाठी आणि राष्ट्रीय शुद्धीकरण दिवस घोषित व्हावा यासाठी सर्वजण आले. मला निश्चितपणे खात्री की ज्या दिवशी हिंदू राष्ट्र घोषित होईल त्या हिंदू राष्ट्रातला पहिला जिल्हा हा सोलापूर असेल. तर तो लवकरच क्षण आपण तर पाहणारच आहोत की आपला भारत देश हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होणारच आहे. त्याकडची जी सध्याची वाटचाल चालू आहे त्याप्रती आपण किती समाधानी आहात, किंबहुना ते किती लवकर शक्य होईल असं आपल्याला वाटतं? लक्षात घ्या, 370 धारा कलम हटवणं अशक्य वाटत होतं. या ठिकाणी ट्रिपल तलाक अशक्य वाटत होता. वेगवेगळ्या 14 राज्यांमध्ये लव जिहाद धर्मांतरण विरोधी कायदा झालाय तो अशक्य वाटत होता. त्यामुळे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की पुढच्या काही दिवसात, काही महिन्यांमध्ये आम्हाला ऐकायला मिळेल की आज रात 8 बजे समय भारत को हिंदू राष्ट्र घोषित करणार. सर म्हणजे सोलापूरकरांना नव्हे तर तमाम हिंदू धर्मवासियांना आपण तोंडात एक साकारच घातलेलं आहे आपल्या शब्दाच्या वाणीतून. तर आमच्या चॅनलमार्फत सुद्धा आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो सोलापुरात आल्याबद्दल आणि लवकरात लवकर सर्वजण प्रयत्न करून आपला भारत देश सुद्धा हिंदी राष्ट्र घोषित होईल अशी शिवाजी महाराजांच्या आजच्या पावन दिवशी 350 वर्षापूर्वी जे महायज्ञ पेटलेलं होतं आजच्या त्या पावन दिवशी त्यांना पुन्हा एकदा स्मरून आपण पुन्हा एकदा ते निश्चय करूया. विशेष करून BNX 9 ला आम्ही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो की हिंदुत्वाच्या कार्यात जे अग्रेसर सगळ्यात जे कुठलं स्थानिक चॅनल असेल तर BNX 9 हे चॅनल आहे. त्या चॅनलला, त्याच्या सर्व वार्ताहरांना, संपादकांना आणि प्रतिनिधींना मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आणि हिंदू समाज, हिंदू बांधव नेहमी आपल्या सोबत आहेत, आपले पाठीराखे आहेत, आपले समर्थक आहेत. धन्यवाद सर. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.